बातमीपत्राच्या सुरुवातीला सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र केसरीच्या अंतिम स्पर्धेला गालबोट लागलंय। पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली। गादी विभागात शिवराज राक्षेचा पराभव झालाय। या पराभवानंतर शिवराज राक्षेनं पंचांवरती आरोप देखील केलाय। त्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत हा वाद झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। शिवराज राक्षेचा गादी विभागात पराभव झाला, मात्र आपली पाठ खाली टेकली नाही। पंचांनी रिप्ले द्यावा अशी मागणी शिवराज राक्षेनं केली आणि त्यानंतर अहिल्यानगरमध्ये पार पडत असलेल्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेला मोठं गालबोट लागलं। शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली आणि त्याच दरम्यान हा संपूर्ण गोंधळ निर्माण झाला। या संपूर्ण स्पर्धेनंतर गोंधळ निर्माण झाला आणि त्यानंतर महाराष्ट्र केसरीच्या अंतिम स्पर्धेला हा मोठा गालबोट लागला। शिवराज राक्षेनं आपला पराभव मान्य करत पंचांना रिप्ले देण्याची मागणी केली, मात्र पंचांनी आपला निर्णय जाहीर केला होता आणि त्यानंतर शिवराज राक्षेनं आक्षेप घेत पंचांना थेट लाथ मारली आणि त्या दरम्यान या संपूर्ण स्पर्धेच्या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला आणि त्यानंतर आता शिवराज राक्षे या ठिकाणाहून रवाना झालाय। मात्र या ठिकाणी आता मोठ्या पोलीस बंदोबस्तात पुढील सामना खेळवला जात असल्याची माहिती समोर येते। महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गादी विभागातून नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम सामना हा खेळला जात होता। पंचांनी दिलेला निर्णय मान्य नसल्यानं शिवराज राक्षे यानं पंचांना लाथ मारल्यानं हा सगळा गोंधळ निर्माण झाला। शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली आणि त्यांची कॉलर देखील पकडल्यानं पोलिसांनी यात आक्षेप घेत या संपूर्ण परिस्थितीवरती पोलिसांनी नंतर नियंत्रण मिळवलं। तर या संदर्भात बोलण्यासाठी कुस्ती प्रशिक्षक महादेव मेंढकर आपल्या सोबत जोडले गेलेत। महादेवजी, हा संपूर्ण प्रकार आता उघडकीस आलाय, समोर आलाय। महाराष्ट्र केसरीच्या अंतिम स्पर्धेला शिवराज राक्षेनं आपला निर्णय मान्य नसल्यामुळे पंचांना थेट लाथ मारली, हे कृत्य कितपत योग्य आहे? आता ते कृत्य चुकीचंच आहे, पण पंचांनी त्याच्यावर काय केलेलं आहे, थोडा अन्याय केलेला आहे। पंचांचं कसं आहे, आता रेफरीची काही चुकी नव्हती त्यात, कारण जो आखाडा प्रमुख असतो त्याच्याकडे त्या बाहेरून कुस्ती दिल्यामुळे यांना विसर वाजवावी लागली रेफरीला। रेफरीने कुस्ती मागितली होती त्यांच्याकडे, थर्ड अंपायरकडे, म्हणून बाहेरून कुस्ती झाली, असा बाहेरून थर्ड अंपायर असतो ना त्यांच्यावर त्यांनी कुस्ती दिलेली आहे। रेफरीने नंतर शिटी वाजवली, पण प्रत्यक्षात कुस्ती ती झालेलीच नव्हती। शिवराज राक्षे हा हरलेला नाही पहिलवान, पण पंचांच्या हलगर्जीपणामुळे एक तर रेफरीला मार खावा लागला आणि एक चांगला पैलवानाला हरवण्यात आले। तो का हरलेला नाही, कारण जोपर्यंत दोन्ही भुजा एका टाइमला टेकतात त्यावेळी ती कुस्ती दिली जाते आणि ती पण 5 सेकंद होल्ड ठेवावी लागते कुस्ती। असं आम्ही आता पूर्ण कुस्ती बघितली समोरून, तर शिवराज राक्षे फक्त एका साईड वरतीच कललेला होता, त्यामुळे कुस्ती ती निकाल झालेलाच नव्हता। फक्त पंचांच्या बॉडीच्या हलगर्जीपणामुळे, थर्ड अंपायरच्या हलगर्जीपणामुळे रेफरीला कुस्ती द्यावी लागली। आता रेफरीला त्यांनी मारलं ही एक त्याचं म्हणजे चुकीची गोष्ट आहे, कारण शेवटी पंच देवते समान असतो। त्यांनी जरा संयम ठेवावा पाहिजे होता, न्याय जनतेकडे मागायला हवा होता त्यांना। नक्कीच, जसं आपण उल्लेख केला की शिवराज राक्षेचा पराभव झाला नाहीये, जसं की आपण देखील पाहिलं, स्वतः पाहिलं, शिवराज राक्षे देखील असं म्हणाला की माझी पाठ खाली टेकलेली नव्हती, मला रिप्ले हवाय। ही मागणी केल्यानंतर देखील पंचांनी रिप्ले दिला नाही, या संदर्भात काय म्हणाल? काय आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या नियमानुसार चितपट ज्यावेळी कुस्ती दिली जाते त्यावेळी ऑब्जेक्शन नसतं, त्या चितपट कुस्तीला ऑब्जेक्शन नसतं, ते डायरेक्ट पंचांच्या ह्याच्यावर ती कुस्ती तोच निकाल दिला जातो, ग्राह्य धरला जातो, जिने पंचांनी जो निर्णय दिला आहे तो। महादेवजी, मी काही क्षणासाठी तुम्हाला थांबवते। आपल्या सोबत राम सारंग हे कुस्ती पैलवान जोडले गेलेत। रामजी, जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। जसं की आपण पाहिलंय, महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यामध्ये हा संपूर्ण गोंधळ निर्माण झाला। शिवराज राक्षेनं आपला पराभव न मान्य करता थेट पंचांना लाथ मारली, काय पहिली प्रतिक्रिया द्याल? निकाला संदर्भात ज्या काही घटना घडल्या असतील त्याची शहानिशा करण्याकरता त्याचे जे पैलवानाचे विरोधक म्हणजे सहकारी असतात, त्याचे जे कोच वगैरे असतात,
त्यांना अधिकार आहे, जर आपल्यावर अन्याय झालाय तर तुम्ही त्याची कुस्ती थांबवून त्या ठिकाणी तुम्ही न्याय मागू शकताय. आणि त्या कुस्तीवर जर खरोखर अन्याय झालाय का नाही हे तपासण्याचं काम स्पर्धा प्रमुख किंवा ते टेक्निकल कमिटीचे लोक घेतात ते, आणि कुस्ती थांबवून ते निकाल दिला जातो. पण जर समजा तो निकाल कसा आहे काय आहे याची तिथं तर प्रत्यक्षात शहानिशा होईल. पण पंचांच्यावर धावून जाणं किंवा पंचांना मारणं हे नियमाच्या विरोधात आहे. नक्की, जसा आपण उल्लेख केला की पंचांना मारणं हे अगदीच नियमाच्या विरोधात आहे. मात्र शिवराज राक्ष असं म्हणाला होता की माझी पाठ खाली टेकलेली नाहीये. या संपूर्ण नियमाबद्दल, कुस्तीतल्या नियमाबद्दल आणखी स्पष्टता द्यावी. ते रिप्ले जे आहे ना त्याच्यामध्ये ती कुस्ती बघता येते आणि तो निर्णय बघूनच तुम्हाला निकाल देता येतो. अशी कुस्ती थांबवता येते. असं काही नाही आहे की त्याच्यात तुम्हाला म्हणजे एकदा निकाल जाहीर केल्यानंतर तो बदलता येत नाही असं नियम नाही आहे. नियम आंतरराष्ट्रीय लेवल पर्यंत असाच आहे की रिप्ले बघून जर तुमच्यावर अन्याय झाला असेल तर रिप्ले बघून तो बदल करू शकण्याची म्हणजे पॉवर त्या टेक्निकल कमिटीकडे आहे. ते स्पर्धा प्रमुख आहेत, त्यांना तो निर्णय घेता येतो आणि त्याकरता तुम्हाला तिथे ती वेळ दिली जाते कुस्ती थांबवण्याकरता त्यांच्या कोचला. नक्कीच, नियम आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील जी कुस्ती खेळवली जाते त्यात रिप्ले देण्याचा अधिकार असतो. मात्र या पंचांनी रिप्ले देखील दिला नाही. या संदर्भात पंचांची या संदर्भात मोठी चूक असल्याचं आपल्याला जाणवतं का? आता कसं आहे, वास्तव तर मी त्या ठिकाणी असतो तर ते मी बघून मी मत दिलं असतं, पण मी त्या ठिकाणी नाही. मी मोबाईलवर आणि टीव्हीवरच बघत होतो कुस्ती. पण तिथं जे काय आता नेमकं घडलंय ती वास्तवता तिथल्या जाणकारांना जास्त माहिती राहिली. नक्कीच, धन्यवाद रामजी, आपण जय महाराष्ट्र सोबत हा संवाद साधल्याबद्दल. तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या दरम्यान हा संपूर्ण गोंधळ निर्माण झाला. पुन्हा एकदा आपण जाऊयात महादेव यांच्याकडे. कुस्ती प्रशिक्षक महादेव मेणकर आपल्यासोबत जोडले गेलेत. महादेवजी, जसं आत्ताच राम सारंग देखील म्हणाले की रिप्ले देण्याचा अधिकार असतो, या रिप्ले संदर्भातली नियमावली आणखी काय सांगते? रिप्लेचं कसं आहे मॅडम की आता जर दुसरे काहीतरी पॉइंट वर कुस्ती किंवा काहीतरी टेक्निकली कुस्ती पॉइंट वर जर स्कोरची गफलत झाली असती तर तुम्हाला टाइम दिला जातो. पण चितला शक्यतो ऑब्जेक्शन स्वीकारलं जात नाही चितला. आणि त्यात पंचांनी इतका गोंधळ घातला की बाहेरच्या प्रेक्षकांनी सुद्धा की त्या पैलवानांना ते दाद मागण्यास वेळ सुद्धा दिली नाही त्यांनी. त्यांचा जयघोष चालू झाला, त्यांनी मॅट वरती येऊन दंगा केला. पण प्रत्यक्ष मी बघितलं की शिवराज राक्षे हा फक्त 90 अंशापर्यंतच पडलेला होता. त्याच्या आणि तो पूर्ण चित झालेलाच नाही. तपशील आम्ही बघितलेला आहे. नक्कीच, तो पूर्ण खाली पंचांनी पंचांनी जो निर्णय दिला ना, जे टेक्निकली आखाडा प्रमुख होते त्यांनी कुस्ती बाहेरून दिल्यानंतर मग पंचांनी विसल वाजवली. पंचांनी विसल वाजवल्यानंतर मग रागापोटी शिवराज राक्षेने जे कृत्य केलं ते अयोग्यच आहे. की ज्या पंचांना त्यांना दाद मागायला हवी होती, मारहाण करायची काही गरज नव्हती तिथं. शेवटी मारहाण करून पण काही कुस्ती मिळालीच नाही त्यांना. नक्कीच, त्यामुळे जसं आपण म्हणालात की शिवराजने ही जे काही कृत्य केलंय ते अयोग्यच आहे. आता कुस्तीच्या नियमावलीनुसार शिवराजवरती कशा पद्धतीनं कारवाई केली जाऊ शकते या संदर्भातला अधिक तपशील? शिवराजवर कारवाई म्हणजे आता त्यांचं काय नियम, त्यांना खेळास बंदी, पंचांवर हात वगैरे लावून खेळण्यास बंदी घालतील, त्यांना घालण्याचा अधिकार आहे पंच कमिटीला. कारण पंचांची उलटबाजी केल्यानंतर खेळाडून त्यांना अधिकार असतो की बाबा यांना 1-2 वर्षाची किंवा 3 वर्षाची खेळण्यासाठी बंदी घालू शकतात ते नियमानुसार. त्यामुळे एकंदरीतच आता शिवराजसाठी हे कृत्य कितपत महाग पडेल हे पाहावं लागेल. धन्यवाद महादेवजी, आपण जय महाराष्ट्र सोबत हा संवाद साधल्याबद्दल. तर गादी विभागात शिवराज राक्षेचा पराभव झालाय. तर कुस्ती संघटनेचे सचिव अशोक पवार आपल्या सोबत जोडले गेलेत. अशोकजी, जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत. जसं आपण पाहिलं तर महाराष्ट्र केसरी अंतिम सामन्यामध्ये शिवराज राक्षेनं पराभव झाल्यानंतर थेट पंचांना लाथ मारली. या कृत्यावरती काय प्रतिक्रिया द्याल? हे कृत्य पूर्णपणे कुस्ती पेशाला काळीमा लावणारं आणि चुकीचं आहे.
पंच हा परमेश्वर आणि न्यायदेवता असतो आणि आधुनिक टेक्नॉलॉजीमुळं जरी त्या पंचांना काही ते दिसलं नसेल तर शिवराजनं त्याच्यावरती अपील करायला हवं होतं आणि स्क्रीनवरती जी एक आखाडा कमिटी असते, तांत्रिक कमिटी, त्यांनी ते पाहिलं असतं आणि काय असेल तो निर्णय घेतला असता. परंतु पंचाला अशी मारहाण करणं किंवा अपशब्द वापरणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. संयोजकांनी याच्यावर ऍक्शन घेणं गरजेचं आहे. नक्कीच ऍक्शन घेणं गरजेचं आहे. मात्र जसं आपण उल्लेख केला की शिवराजने या संदर्भात मागणी करायला हवी होती, अपील करायला हवं होतं. जसं बातम्यांमध्ये समोर येतंय की शिवराजने अशी मागणी केली होती की माझी पाठ टेकलेली नाहीये, मला रिप्ले द्यावा. पण पंचांनी तो रिप्ले दिला नाही आणि थेट आपला निर्णय जाहीर केला. या संदर्भात काय बोला? नाही, कसं आहे, त्या वेळेची परिस्थिती त्या पंचांनी खरं म्हणजे तांत्रिक पंचांनाही मी थोडं यामध्ये दोषी धरतो. लगेच निर्णय देण्यापेक्षा स्क्रीनवर पाहायला पाहिजे होतं आणि जी तांत्रिक कमिटी आहे त्यांच्याशी त्यांनी चर्चा करायला हवी होती. नक्कीच, म्हणजे तांत्रिक बाबी तपासूनच पंचांनी निर्णय द्यायला हवा होता. मात्र अशोकजी, आता शिवराजने हे जे काही कृत्य केलंय त्यानंतर कुस्ती संघटनेकडून शिवराजवरती किंवा यापुढे अशी घटना घडू नये, असं कृत्य होऊ नये, यासाठी कुस्ती संघटना कशा पद्धतीने आता कारवाई करू शकते किंवा नियमावली करू शकते? नाही, त्याला नियम ठरलेले आहेत. असं पंचांच्या विरुद्ध आक्षेप घेणं किंवा डायरेक्ट अंगावर धावून जाणं, यासाठी त्या ठिकाणचे संयोजक, ही तांत्रिक समिती आणि राज्य संघटना ज्यांनी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलंय ते याच्यावरती अंतिम निर्णय घेऊ शकतात आणि शिस्त लावण्यासाठी ते होणंही गरजेचं आहे. अन्याय कुणावर झाला, कुणावर होऊ नये या मताचे आम्ही आहोत. परंतु अशा पद्धतीच्या कृत्यालाही समर्थन करणं योग्य नाही. नक्कीच अशोकजी, खरं तर शिवराज राक्षेने हे जे काही कृत्य केलेलं आहे, थेट पंचांना लाथ मारली आहे, यानंतर शिवराजवरती कशा पद्धतीने कारवाई केली जाऊ शकते? नाही, ते आता काय ते डिबार करू शकतात. हा सीझन म्हणा किंवा 1 वर्ष पुढचा सीझन, अशा पद्धतीने ते करू शकतात. कुठल्याही स्पर्धेत 1 वर्ष बंदी घालू शकतात. तर तो अंतिम निर्णय त्यांचा आहे. अच्छा, नक्कीच. त्यामुळे आता शिवराजवरती कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरेल. अशोकजी, धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर गादी विभागात शिवराज राक्षेचा पराभव झाला आणि या पराभवानंतर त्याने पंचांना लाथ मारली. आपल्या मल्लाला जर 10 ते 15 मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना, गरम व्हायला पाहिजे. मग आता तुम्ही आता आमची एकच रिक्वेस्ट आहे, रिप्लाय दाखवा आणि आम्ही हरले आम्हाला मान्य आहे. 1 मिनिट ऐका तर महाराष्ट्र केसरीच्या या अंतिम स्पर्धेला मोठं गालबोट लागलं. नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अहिल्यानगरमध्ये हा अंतिम सामना खेळला जात होता. याच दरम्यान शिवराज राक्षे याला पराभूत जाहीर केल्यानं पराभूत कुस्तीपटू शिवराज राक्षे संतापला आणि त्यानं थेट पंचांना लाथ मारली आणि शिवराज राक्षे यानंतर पंचांची कॉलर देखील पकडल्यानं पोलिसांनी हस्तक्षेप करत शिवराजला या ठिकाणाहून बाजूला नेलं. मात्र त्याच दरम्यान या संपूर्ण स्पर्धेच्या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे याचा पराभव झाल्यानंतर पंचांच्या निकालाविरोधात त्यानं थेट पंचांना लाथ मारली आणि या संपूर्ण प्रकारानंतर आता या संपूर्ण स्पर्धेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलाय आणि त्यानंतरच पुढचा सामना खेळवला जातोय. मात्र आता शिवराज राक्षेवरती या संपूर्ण कृत्यानंतर कशा पद्धतीने कारवाई केली जाणार, कुस्ती संघटनेकडून नेमकी काय भूमिका येणार, हे सर्व पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र मोठी बातमी, महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना अहिल्यानगरमध्ये खेळवला जात होता. याच दरम्यान